जनार्दन पाटील यांनी असताना पहिल्यांदा ती लिहिलं. मंडल आयोग जो आहे तो पायावरती उभा केला. मंडल आयोगामधल्या असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या जमाती आहेत, समाज आहेत, त्यांची नावं उल्लेख केली आणि चॅलेंज केलं की हे ओबीसीचं म्हणणं खरं आहे किंवा खोटं आहे. अशा रीतीनेच त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या ह्या प्रश्नामुळे त्या काळी चर्चा बंद झाली आणि एका बाजूला असणारा जनार्दन पाटील आणि दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र यादव काँग्रेसमधले होते. त्यांनी आंदोलन उभं केलं की मंडलचा आयोग आलेला आहे, तो स्वीकारला गेलेला आहे. त्यावेळेस इंदिरा गांधी ह्या असणाऱ्या पंतप्रधान होत्या 84-85 साली आणि प्रेशर त्यांच्यावरती टाकण्यात आलं की तुम्ही हे मान्य करा. त्यावेळेच्या सरकारने टोलवण्यासाठी विधानसभेचं काय म्हणणं आहे हे मागवण्याचं पत्र पाठवलं आणि प्रत्येक विधानसभेला तुमचं म्हणणं आहे ते पाठवा म्हणून असे रीतीने सांगण्यात आलं. आपल्याला माहीत आहे की विधानसभेमध्ये चर्चा कशी झाली असेल, काय झाली असेल आणि ते पूर्णपणे त्यावेळेसचा असणारा बासनात पडला अशी असणारी परिस्थिती आहे. ते पुढे आलं नाही. सत्ता आज जसं आपण सत्ता बदल असं म्हणतोय त्याही वेळेस सत्ता बदलाची चर्चा झाली. इंदिरा गांधींची असणारी हत्या झाली, राजीव गांधी आले, मेजॉरिटीने आले, त्याच्यानंतर सत्ता आली काँग्रेसची आणि त्याला चॅलेंज देऊन म्हणून असणारं सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्या सगळ्या विरोधी पक्षांचा असणारा त्या काळचा असणारा नेता जे आहेत हे विश्वनाथ प्रताप सिंग होते. जेव्हा दुसरं ह्या ओबीसी लढ्यामधलं, आम्ही तर लढ्यातच होतो. ते एका चर्चेमध्ये की बोफोर्सच्या प्रश्नाने आपण असणारं सत्तेमध्ये आलो. आता पुन्हा बोफोर्सने आपण काही सत्तेमध्ये येणार नाही आणि पुन्हा बोफोर्समुळे सत्तेमध्ये येणार नाही तर आपल्याला असणारा एक सामाजिक वर्ग आपल्याबरोबर जोडावा लागेल